मला उमजलेले माझे वडील, माझे योग सहकारी आणि माझ्या कुटुंबियांसाठी. माझ्या आध्यात्मिक मार्गदर्शन असलेल्या वडिलांचं जीवनचरित्र लिहित असताना माझ्यामध्ये असलेल्या मर्यादांची मला पूर्णपणे जाणीव आहे. पण लहानपणापासून असलेला त्यांचा योगाचा प्रामाणिक विद्यार्थी आणि माझा वडिलांबरोबरचा असलेला 30 वर्षांचा सहवास, यामुळे मी हे आव्हान पेलण्यास समर्थ आहे असं मला वाटतं. खरं तर गेली बरीच वर्ष मी हे लिखाणाचं काम पुढे ढकलतोय, पण माझ्या 2 विद्यार्थिनी म्हणजेच व्हर्जिनिया अमेरिका येथील श्रीमती वेनेसा साल्देना म्हणजेच वनिशा आणि नेपोली इटली येथील श्रीमती तेरेसा नुओला म्हणजे कुसुम ह्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे चरित्र लिहिण्यासारख्या प्रकल्पावर उशिरा का होईना पण मी काम करणं सुरू केलंय. मी 1998 साली तयार केलेल्या आणि 2014 साली दस्तऐवज केलेल्या आधियोग दर्शन ऑथेंटिक योगा सिस्टीम ऑफ नील कुलकर्णी USA या पुस्तकामुळे माझे योगमित्र व कुटुंबियांसाठी माझ्या वडिलांचं जीवनचरित्र सादर करण्याची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं. गेली 40 वर्ष मी योगाचा अभ्यास आणि योग शिक्षण प्रसाराचे काम करत आहे, पण माझ्या वडिलांच्या योग संबंधित पार्श्वभूमीचा उल्लेख मी नेहमीच टाळत आलोय, कारण माझ्या योग सूचनांच्या जाहिरातीसाठी त्यांच्या नावाचा वापर करून घेणं मला उचित वाटत नव्हतं. जरी मी माझ्या योग अभ्यासाचे सारं श्रेय त्यांना देत असलो तरी त्यांच्या नावाचा फायदा मी माझ्या योग वर्गासाठी करून घ्यावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. तरीही आत्ता मला असं वाटतंय की माझ्या योग ज्ञानाचा स्रोत कोणता व काय हे माझ्या योग मित्र व कुटुंबियांना समजावं. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत ज्याचा उल्लेख मी प्रथमच करणार आहे. या इथे माझ्या वडिलांचं पूर्ण जीवनचरित्र लिहिण्याचा माझा उद्देश नाही, कारण ते पूर्णपणे मलाही माहीत नाही. त्यांचं स्वतःचं चरित्र त्यांचे मिरजगाव येथील गुरु श्री कृष्णनाथ महाराज यांच्याबद्दल श्री दत्तात्रय कुलकर्णी, श्री मोहनदास यांचे शिष्य या पुस्तकात केवळ 2 पानात लिहिलेले आहे. बाबा, माझ्या वडिलांचे धाकटे भाऊ व शिष्य यांनी लिहिलेल्या पुस्तकात श्री कृष्णनाथ महाराज, माझे वडील श्री विनायक राजाराम कुलकर्णी, श्री दास किसन बाबा आणि दमयंती ताई श्री दास किसन बाबा यांच्या शिष्या यांची जीवनगाथा लिहिलेली आहे. त्यात माझ्या वडिलांचंही जीवनचरित्र आहे, पण ते माझ्या योग मित्र व कुटुंबियांसाठी योग्य ठरेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मी या पुस्तकात अशाच गोष्टींबद्दल लिहायचं ठरवलंय जे माझ्या योग मित्र आणि कुटुंबियांना फायदेशीर ठरेल. जेव्हा गूढ अनुभव आणि चमत्कार या विषयांवर लिहिण्याचा संबंध येतो, त्या बाबतीत मी जिथे जिथे माझा प्रत्यक्ष संबंध आला आहे किंवा ज्या ज्या गोष्टींबद्दल मला पूर्ण माहिती आहे आणि जे माझ्या योग कुटुंबाशी संबंधित आहेत, अशाच गोष्टींबद्दल मी स्वतःला सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या पुस्तकात बरेच ठिकाणी मी माझ्या आईचाही उल्लेख केला आहे, कारण मला असं वाटतं की ते माझ्या वडिलांच्या चरित्राशी निगडीत आहे. माझ्या योगाभ्यासात आईच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचाही फार मोठा वाटा आहे, पण त्याबद्दल सविस्तरपणे असं मी काहीही या पुस्तकात समाविष्ट केलेलं नाही. या पुस्तकाच्या शेवटी मी काही फोटोज दिलेले आहेत, त्यामुळे माझ्या योग मित्रांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी आणि मनोरंजक ठरेल. मी एका गोष्टीसाठी आपली माफी मागू इच्छितो की हे पुस्तक लिहित असताना काही ठिकाणी हे चरित्र माझंच असल्यासारखंही वाटेल, पण माझ्या वडिलांबाबतचा मुद्दा मांडताना किंवा माझ्या लिखाणाच्या मर्यादेमुळेही असेल, पण मी हे टाळू शकलो नाही. हे कठीण पुस्तक लिहिण्याच्या माझ्या नम्र प्रयत्नातील अपुरेपणामुळे मी आपल्या सर्वांची माफी मागतो. मला आशा आहे की हे पुस्तक माझ्या आध्यात्मिक मित्र आणि विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे ठरेल, जसं की हे पुस्तक प्रामुख्याने माझ्या या क्षेत्रातील प्रेक्षक वर्गाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी मला योग्य व्यक्ती न मिळाल्यामुळे प्रस्तावनेचा भाग मी ह्यातून वगळलेला आहे. हे चरित्र लिहित असताना मला 3 योगिनींची खूप मदत झाली. स्पेनच्या श्रीमती शेरोना गोर्डेन, ज्यांना मी अजून प्रत्यक्षात भेटलेलो नाही,
कॅलिफोर्नियाच्या श्रीमती अँगेला नवोर्डू म्हणजेच लक्ष्मी आणि माझ्या आध्यात्मिक भगिनी श्रीमती मारिसोल फुसोन मेरीसोल यांचा मी मनापासून आभारी आहे. तसेच विद्वान लेखक हेमचंद्र कोपर्डेकर ज्यांनी मला आधियोग पुस्तकातील ओळ आणि ओळ वाचून त्याचा आढावा घेतला. हेमचंद्र कोपर्डेकर यांचा आणि माझा तसा खूप आधीपासून संपर्क नव्हता, पण योगायोगाने किंवा सुदैवाने म्हणूयात हे पुस्तक छपाईला जायच्या 2 दिवस आधी यांची आणि माझी अचानक भेट झाली. त्यांनी मला आग्रह केला की मला या पुस्तकाचा मसुदा वाचायचा आहे आणि आश्चर्य म्हणजे एका रात्रीत त्यांनी हा मसुदा वाचून काढला आणि काही सूचना केल्या. त्यांनी केलेल्या मौल्यवान सूचनांचा समावेश मी या पुस्तकात केलेला आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पालकत्व या नात्याने दिलेला आशीर्वाद प्रत्यक्षात जाणवतो. ओम शांती. नील कुलकर्णी, गुरुपौर्णिमा 2016.